कारण याच्यामध्ये काय होते, राजकारण राहिलं साईडला, समाज आमचा बदनाम होते. मेट्रो सिटीमध्ये केस वास्तविक बसू शकतच नाही. तेव्हा आता स्वरूप देऊन जिल्हा किंवा आमचं गाव हे बदनाम करून आमच्या गुन्हे गोविंदांना चाललेलं जे गाव आहे ना, त्या गावाचं बदनामी होऊ नये. कारण आम्ही आमचा समाज आम्ही सगळे एकत्र आहे. काय आमची दुश्मन नाही, ती बी आमचीच आहे. आम्ही सोडला नसता तिथं. प्रकरणाशी जातीयवादतेचा कोणताही प्रकार घडलेला नाही. शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती प्रियांका भोसले यांचे पती तथा शित्तूर वारूंचे माजी सरपंच तानाजी भोसले यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा खोटा असून तो रद्द करावा अशी मागणी शित्तूर वारूण येथील क्रांतीनगरमधील बौद्ध बांधवांनी केलेली आहे. काही दिवसांपूर्वी क्रांतीनगर येथे झालेल्या किरकोळ वादाचे निराकरण करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या एका महिलेने राजकीय द्वेषातून तानाजी भोसले यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलेला आहे. या संदर्भात बौद्ध बांधवांच्या शिष्टमंडळ व समाजाने आज उपविभागीय पोलीस अधीक्षक शाहूवाडी तसेच पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून संबंधित गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करावी व खोटा गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली आहे. आमच्या गावामध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये शित्तूर वारूण जे गाव आहे, त्या गावामध्ये आमच्या समाज आपापसात तुरळक भांडणं झालेली होती. तर ते भांडणं गुन्हा गोविंदांना एक सामोपचाराने मिटले असताना ते आमच्या गावातले सरपंच तानाजी भोसले त्यांनीच भांडणं मिटले नाही. भांडण मिटून आल्याच्या नंतर ते भोसले पुन्हा जरा लोक आमची एकत्र आली. थोड्या वेळ जरा त्यांनी आपापसाचा वादविवाद केला आणि वाद केल्याच्या नंतर त्यांनी दोघांना सांगितलं की आपलं मगाशी मिटलेलं आहे, तर तुम्ही आता परत का जमला आणि आपापल्या घरी जावा एवढं म्हणलं आणि ते निघाले. तोपर्यंत आमच्याच गावातली काय एक जी महिला आहे तिनं एक वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यासाठी शब्द अर्वचे शब्द वापरून त्यांना खोटी त्यांच्यावर केस केलेले की त्यांनी मला मारलं, जातीवाद केस वगैरे जातीवाचक बोलले. तर आमचं गाव हे शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचं आहे. दुसरा मुद्दा की ती कोल्हापूर जिल्ह्यातलं गाव आहे ना, जिल्हा पुरोगाम आहे, तालुके गावे पुरोगाम आहेत. तर आमच्या गावामध्ये अद्याप कदापिच जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद असा कधी झालेला नाही. आणि ही जे केस केलेला आहे ही ती राजकीय सुडापोटी अक्षापोटी तिला काही समाजकंटकांनी फुरलावून केलेलं आहे. तर ही केस आम्ही SP सरांना, DYSP सरांना निवेदन वगैरे दिलेलं आहेत की सदर ह्या केशीमध्ये जातीयतेचा ॲट्रॉसिटी लावण्या इतकं गंभीर परिणाम झालेला नाही. आणि ही ॲट्रॉसिटीमध्ये केस वास्तविक बसू शकतच नाही. कारण मारहाण नाही, शिवीगाळ नाही, ते बसू शकते. जरी खोटी यांनी केस केलेला आहे तर त्या केशीमधनं आमचं मत आहे की सरळ आमचा जे गावचे सरपंच आहेत त्यांची पत्नी विद्यमान सभापती आहे हे शाहूवाडी तालुक्याची. तर कायद्याचा नेमकाच असतो, एखादा गुन्हेगार सुटला तरी चालेल पण निष्कलंक माणूस कायद्याचा गुन्हेगार ठरू नये. तसा हा निष्कलंक माणूस, निष्पाप माणूस, हा गुन्हेगार माणूस त्याला केलेला आहे, तर हा गुन्हेगार ठरू नये. आणि त्याच्यावर जे ॲट्रॉसिटी ॲक्ट नावाची केस केलेली आहे ती पूर्ण सरकारनं, आपल्या SP सरांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या सगळ्यांना आमची विनंती आहे ती त्यांनी माघार घ्यावी. आणि या माध्यमातून मी इथल्या मीडियाच्या माध्यमातून इथल्या कोल्हापूरमधल्या सर्व संघटना सांगतो की शित्तूरचं खरं वास्तव पुरोगाम आहे. आणि ज्या काय संघटना ह्या प्रश्नावर अगदी टोकाची भूमिका घेऊन आंदोलन वगैरे करत असते त्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की तो प्रश्न आमचा स्थानिक आहे, जातीवाद झालेला नाही. आणि तुम्ही सर्वांनी मिळून ह्याला जातीवादाचं स्वरूप देऊन जिल्हा किंवा आमचं गाव हे बदनाम करून आमच्या गुन्हे गोविंदांना चाललेलं जे गाव आहे ना, त्या गावाचं बदनामी होऊ नये. कारण आम्ही पुन्हा गुन्हा गोविंदानं आमच्या गावामध्ये राहत आहे त्यात आमच्यामध्ये विषमतेची दरी निर्माण होऊ नये अशी आमची खरी अपेक्षा आहे. आणि हा जो गुन्हा केला आहे तो म्हणजे आपल्या पोलीस SP सरांनी हे सरकारने केला गुन्हा हा नील करून टाकावा की ती जातीवादी नाहीच. आम्ही शितूरमध्ये आता ती 40 महिला लोक आल्या, तिथे साक्षी होत्या सगळ्या की बाबा आमच्या सामान्य भांडणं झालेल्या महिला सोडू द्या. हे पुरा आम्ही DYSP सरांना, आता पवार सरांना सगळं सांगितलेलं आहे. SP आम्हाला भेटले तर आम्ही त्यांना सांगू. आणि ही प्रत आम्ही आता जिल्हाधिकारी सरांना पण देणार आहे, कलेक्टर साहेबांना वगैरे देणार आहे आम्ही SP सर नाही भेटले तर. आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही हे सांगणार आहे की आमच्या गावामध्ये सामोपचार पण आहे, जे बंधुभाव नांदत आहे तो कायमस्वरूपी राहावा. ह्या केशीमुळे आमच्या गावाला म्हणजे बिनकामाचा जे कलंक लागतो या तो लागू नये हीच आमची अपेक्षा आहे. आणि ही बी बाय माझ्यावर करेल. आमची शेती भाती सगळी एका जागा, आम्ही गाव किंवा आमचा समाज आम्ही सगळे एकत्र आहे. आमच्या दारावरनं गावागिरमधली वाटा इथनं पुढे येऊ नये. हे माणूस म्हणजे असं त्याच्या मागं हे गुन्हा नाही, त्याच्या मागं गुन्हा लागू नये एवढीच आमची विनंती आहे. जायच बंद झालेत म्हणजे असं कोण असं तुमच्यासारखं बोलणार, आमच्यासारखं बोलणार म्हणजे माणूस भेणारच की, गावातलं माणूस भेणार. बाबा आज ह्या बाईने असं केलं, उद्या दुसरी पण आमच्यावर असं करणार. आमच्यासाठी मग आम्हाला कुणी आमचं गाव आमच्यासाठी धावतं, ती काय आमची दुश्मन नाही, ती बी आमचीच आहे. जर हे माणूस असं जर बोलला असता तर आमचा समाज तिन्ही गल्लीला तिथं होता, आम्ही सोडला नसता तिथं. पण असं काय म्हणजे असं होऊ नये इथून पुढे. आज त्याच्यावर झालं उद्या दुसऱ्या होईल, हे असं होऊ नये एवढीच आमची विनंती आहे, बाकी काय. कारण याच्यामध्ये काय होते, राजकारण राहिलं साईडला, समाज आमचा बदनाम होते. गरज नसताना काही लोक कोणीतरी शिकवतात आणि त्या नेमक्या एखाद्या माणसाला घेतात
आणि ही दोन समाजातली दरी होऊ नये, समाज गुन्ह्या गोविंदानं राहावा, हे फक्त शित्तूरपुरतं नाही तर शाहूवाडी तालुका, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्रात एक मेसेज गेला पाहिजे, वास्तव बाहेर आलं पाहिजे. या निवेदनावर बाळासाहेब कांबळे, अविनाश कांबळे, पूनम नांगरे, नामदेव नांगरे, रेश्मा कांबळे, आशाताई कांबळे, गौतम कांबळे, सुधीर मांडवकर, प्रकाश मुगदुम, अरुण कांबळे, विमल कांबळे, ताईबाई यटम, बापू नांगरे, लक्ष्मण यटम आणि आनंदा कांबळे यांच्या सह्या आहेत.